लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भीम अनुयायींना वंचित बहुजन आघाडी शिवाजी पार्कवरील स्टॉलवर त्यांचे डोळे अगदी व्यवस्थित कॉम्प्युटरवर तपासून या गोरगरीब गरजू भीम अनुयायींना वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश महासचिव आणि यशोगंधा फाउंडेशनच्या सुगंधा राजेश सोंडे व राजेश दादू सोंडे यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी आलेल्या 600 ते 750 भीम अनुयायींना त्यांचे कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासून त्यांना मोफत चष्मा देण्यात आला आणि गेले 8 वर्ष सुगंधाताई सोंडे आणि राजेश दादू सोंडे हे अविरतपणे येणाऱ्या भीम अनुयायींना चष्म्याचं वाटप करीत आहे। सुगंधाताई सोंडे आणि दादू सोंडे हे गेले 8 वर्ष अविरत पद्धतीने चष्मा वाटपाचं शिबिर लावून कार्य करीत आहेत आणि एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वेगळ्या पद्धतीचं अभिवादन करीत आहे आणि या शिबिरासाठी सुनैना अरविंद कदम हे त्यांना मोलाचे सहकार्य करीत आहेत। आपण प्रत्येकाने हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम। ताई जय भीम। हे चष्मा वाटपाचं जे तुम्ही शिबिर भरवलेलं मला वाटतं हे एकमेव शिबिर असेल चष्मा वाटप की आणखीन आहेत, पण खरोखर चांगलं काम करताय कारण आपले जे बांधव आलेले आहेत खेडेगावातून काय यायला पण त्यांच्याकडे पैसे नाही, तर चष्मा ते घेतच नाही। तो बरं चष्मा घेणार नाही, डोळे तपासायला तरी कुठं पैसे आहेत, पण तुम्ही एक चांगलं काम करताय, त्यांचे डोळे तपासताय आणि ते पण कॉम्प्युटरने। वा, व्हेरी गुड। कसं वाटतंय तुम्हाला? आहे ना? गावाला लांब जावं लागतं डॉक्टरकडं, किती खर्च येतो? 1000-1200 रुपये तर घेतात हर चष्म्याला, पण इथे 100 रुपये कुठे मिळणार आहे 100 रुपये? काय म्हणतं डोळे चेक करायलाच किती जातात है ना? कोणत्या गावावरून आले? टाकळी खोजपूर बाळापूर तालुका अकोला जिल्हा। बघा ताई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बघा संपूर्ण काम करताय है ना? काय वा 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 वा। एकदा असं करा, यांच्याकडून काहीच पैसे घेऊ नका। 3-4 वर्ष तेच केलं। वा वा। नाही पण थोडासा खर्च येतोच आहे, 100 रुपये काहीच नाही हो, आहे ना? अरे सगळं आपला माणूस कधी फसवल का कुणाला? मग 100 रुपये मध्ये भेटणार पण नाही चष्मा, मोफत विनामूल्य सेवा आहे ना, ते कुठल्याही शुल्क नाही। ताई खूप चांगलं काम करताय आणि असंच काम तुम्ही करत राहा। ताई या कार्यक्रमामध्ये तुला पाठबळ कोणाचं मिळालंय? माझे मिस्टर राजेश सोंडे आहेत। हो राजेश सोंडेजी, तुम्ही काय बघतच नाही, काय जास्त नुकसान वगैरे नाही ना होत आहे? नाही म्हटलं राजेश सोंडेजी बघतच नाही आमच्याकडे, म्हटलं जय भीम। हा नाही नाही, हे आशीर्वाद आहे ते तुम्हाला बाबासाहेबांनी तुम्हाला जे दिलंय तुम्ही तेच वाटताय इकडे लोकांना, फार मोलाचं कार्य करताय काय। आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना सांगा, उद्या त्यांना पण एक असं शिबिर भरवायचंय आहे ना? म्हणजे ते बोलतात ना, घेता घेता घेणाऱ्याच्या हातच घ्यायचे आपण। अरे म्हणजे आपण लोकांना वाटायचं, असे त्याची म्हणीचा तो अर्थ आहे। धन्यवाद ताई, तुम्ही लोकनेता यूट्यूब चॅनलला तुमच्या या शिबिराविषयी शिबिराचा किती लोकांनी फायदा घेतलाय? काल बरेच 200 घेतला आणि आज सकाळपासून कंटिन्यू चालू आहे। जर एकदम 1000 आले तर हाय तुझी कॅपॅसिटी तेवढ्याला द्यायचं होतंय? काय माहिती आहे का, इथं लोकांना माहिती नाही पडत आहे, समजलं का? तर तू आहे ना आत्ताच सांगायचं, पुढच्या वर्षी येताना 2-2, 4-4 लोकांना घ्यायला, पण मग तुझा खिसा रिकामी होईल, हा तुला नुकसान होईल ना? नाही ठीक आहे, हे काम करते ते पण फार अमूल्य काम आहे, छोटं काम नाही। काय चष्मा बदलायचा आहे? नको का? अरे बघा ना, हा काय बाबासाहेबांनी जे आपल्याला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा जो मार्ग दाखवला तो काही पैशापेक्षा कमी नाही। आज त्याचीच प्रचिती आहे की नाही? तू इथे शिवाजी पार्कामध्ये कुठून आलायस बाळा तू? मी प्रतीक्षानगर सायंपूरवाड्याला। बघ आपले काही बांधव झोपलेले आहेत पलंगावरती तंगड्या वर करून, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा। जे येत नाहीत अशा लोकांना काय बोलशील? उठले पाहिजे। अरे कसले उठतायत ते? आपल्याला वेड्यात जमा करतात की तुम्ही जाताय तिथं नको द्यायला, समजलं का? असे महाभाग आहेत। हा आपला समाज 1% पण नाही तर उतरलेला।
नाही तर इथे उभं राहायला जागा नाही मिळणार. आणि खरोखर तुम्ही तरुण मुलांना इथे बघून मला फार आनंद होतो, कारण तरुण मुलं चळवळीशी किंवा अशा कार्यक्रमातून दूर पळतात. काय चांगलं आहे. एक मिनिट मित्र. ताई, या कार्यक्रमामध्ये तुला पाठबळ कोणाचं मिळालंय? माझे मिस्टर राजेश सोंडे आहेत. हो राजेश सोंडेजी, तुम्ही काय बघतच नाही, काय जास्त नुकसान वगैरे नाही ना होत आहे? नाही म्हटलं राजेश सोंडेजी बघतच नाही आमच्याकडे, म्हटलं जय भीम. हा नाही नाही, हे आशीर्वाद आहे ते तुम्हाला. बाबासाहेबांनी तुम्हाला जे दिलंय तुम्ही तेच वाटताय इकडे लोकांना. फार मोलाचं कार्य करताय काय. आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना सांगा, उद्या त्यांना पण एक असं शिबिर भरवायचंय आहे ना. म्हणजे ते बोलतात ना, घेता घेता घेणाऱ्याच्या हातच घ्यायचे आपण. अरे म्हणजे आपण लोकांना वाटायचं, असं त्याची म्हणीचा तो अर्थ आहे. धन्यवाद.